सकाळपासून पब्लिक येत आहे, अजून निम्मी पब्लिक खालीच आहे या ठिकाणी। जाग्यावर तुम्हाला पाण्याच्या बाटलीपासून ते तुमच्या जेवणाची सोय या ठिकाणी केली आहे। आपल्या घरी जर 2 पाहुणे आले तर आपल्याला 2 पाहुण्याची सोय होत नाही। या ठिकाणी करोडो रोज समाज जमलाय। आपल्या स्वखर्चाने इथं काय भाडे करून कोणते 200 रुपये रोजानं आणलेले नाही। ठिकाणाहून सुरुवात झाली आहे असा भव्य दिवस सोहळा भविष्यात होणे नाही, जगात तर होणे नाही, भविष्यात होणे नाही। सीमे उल्लंघनाचा एक संकेत दिलेला आहे। राजकारणात सुद्धा जाण्याचे संकेत त्यांच्या भाषणातून दिलेले आहेत। महाराष्ट्रामधील सर्वात मोठा मेळावा हा नारायणगडमध्ये संपन्न झालेला आहे। नारायणगडमधला मेळावा हा महाराष्ट्रातील इतर दसरा मेळाव्यापेक्षा सरस होता। करोडोंच्या संख्येने इथे मराठा बांधव जमा झालेले होते, स्वखर्चाने इथे जमा झालेले होते आणि इतर मेळाव्यापेक्षा हा सर्वात मोठा मेळावा असं समजल्या जात आहे। आपल्यासोबत काही मराठी बांधव आहे, मराठा बांधव आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। किती गर्दी होती साधारणतः गर्दीचा अंदाज सांगता येणार नाही, पण गर्दी भरपूर होती। लाखात होती, करोडोत होती? करोडोत गर्दी होती, करोडोमध्ये होती। कोटीमध्ये। दादांनी काय संदेश दिला? दादांनी आता समाजात एक राहा, आपलं जोपर्यंत आपला आरक्षणाचा मुद्दा मिटत नाही तोपर्यंत कोणाच्या सभेला जायचं नाही। आपल्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कोणाही राजकीय पक्षाची नाहीत। दादांनी निवडणूकमध्ये उतरण्याचं किंवा विधानसभा लढवण्याचे संकेत सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये दिले। ते राजकीय बोलणार नाही असे म्हणत होते, परंतु त्यांनी राजकीय सूचना सुद्धा केलेले, संकेत दिलेले आहेत। काय सांगशाल तुम्ही? दादांचा कानमंत्र काय सांगशाल? बोला बोला। मी एवढंच सांगेन, दादा जे बांधतील ते आमच्यासाठी तोरण आहे आणि दादा जे ठरवतील ते धोरण आमच्यासाठी आहे। दादा जे बांधतील ते तोरण आणि दादा जे ठरवतील तेच धोरण, असे मराठा बांधवांचं म्हणणं आहे। इथे आपल्यासोबत अजून एक बंधू आहे। काय सांगशाल बंधू? साहेबांनी आता असं सांगितले की बाबा आपणाला आचारसंहितेच्या लागण्याच्या अगोदर आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे, पण तरी पण जर भेटत नसेल तर आपली वेगळी भूमिका आपल्याला मांडली पाहिजे असं त्यांनी या सभेमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत। काय वेगळी भूमिका म्हणजे काय असणार? त्यावेळेस आपल्याला कळविण्यात येईल असं सांगितले त्यांनी। दादाने परिस्थिती राजकीय बोलले नाहीत त्यांनी, परंतु आपल्याला आरक्षण जर भेटत नसेल तर आपल्याला उलटापालट काही ना काही करावं लागणार आहे। राजकारणात जाण्याचे एकंदर संकेत दादांनी तसे काही दिलेले नाहीत, परंतु काही ना काही आपल्याला उलटापालट करावी लागेल असे त्यांनी। अंतरवाली सराटीपेक्षा मोठा हा भरपूर मोठा होता। महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा। हो, देशातील जगातील सर्वात मोठा मेळावा होता। असा मेळावा कधीही होऊ शकणार नाही। न भूतो न भविष्य असा मेळावा होणार नाही असंच मराठा बांधवांचं म्हणणं आहे। आपण महाराष्ट्रामधले 3 मेळाव्यापैकी हा एक महत्त्वाचा मेळावा होता, मराठा समाजाचा मेळावा होता आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं होतं। अजून आपल्याकडे काही मराठा बांधव आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया। काय म्हणशाल, काय सांगशाल, काय संदेश घेऊन जाता? हे बघा, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल करोडो अगणित मोजता येत नाहीत। सकाळपासून पब्लिक येत आहे, अजून निम्मी पब्लिक खालीच आहे या ठिकाणी। दादाने या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे। फक्त आपल्याला संयम ठेवायचा या ठिकाणी आणि आचारसंहितेच्या पूर्वी जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर सगळ्याच प्रकारची तयारी ठेवता। याचा अर्थ असा नाही की राजकारणात जायचंय, याचा अर्थ असा नाही की राजकारणात जायचंय। काही गोष्टी राजकारणात न जाता सुद्धा करता येतात। आरक्षण जर मिळत नसेल तर आरक्षण आपले माणसं त्या ठिकाणी बसून आरक्षण आपण आपलं स्वतःचं हक्काचं आपल्याला घेता येतं आहे, असेही सुतोवाच काढता येतात, अर्थ काही काढता येतात। पण दादाने या ठिकाणी हेच सांगितलं आहे की समाजाला शांत राहण्याची या ठिकाणी त्यांनी विनंती केली आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर भरपूर असा समाज या ठिकाणी जमला। एक सुद्धा या ठिकाणी गैरसोय सुद्धा नाही। जाग्यावर तुम्हाला पाण्याच्या बाटलीपासून ते तुमच्या जेवणाची सोय या ठिकाणी केली आहे। आपल्या घरी जर 2 पाहुणे आले तर आपल्याला 2 पाहुण्याची सोय होत नाही। या ठिकाणी करोडो रोज समाज जमलाय। इथं सर्वजण आपापल्या स्वखर्चानं इथं काय भाडे करून कोणते 200 रुपये रोजानं आणलेले नाहीत। तळमळ आहे ही मराठा समाजातली आहे आणि या तळमळीमुळे या ठिकाणी गरजवंत या ठिकाणी मराठी मावळे या ठिकाणी आले आणि विचाराची शिदोरी या ठिकाणाहून सुरुवात झाली आहे असा भव्य दिवस सोहळा भविष्यात होणे नाही, जगात तर होणे नाही, भविष्यात होणे नाही। आपले पदरमोड करून हे मराठा बांधव इथे आले, करोडोंच्या संख्येने आले। न भूतो न भविष्य असा प्रकारचा मेळावा हा नारायणगडवरती पार पडलेला आहे। इथून पुढे मराठा समाजाची पंढरी समजल्या जाणारा, छोटी पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगडाची परंपरा कायम असणार आहे। तुम्ही दरवर्षी येणार आहेत? दरवर्षी या ठिकाणी येण्याचा संकल्प या ठिकाणी मराठा बांधवांनी केलेला आहे।
पण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जी विचाराची जी पेरणी या ठिकाणी दादाच्या हस्ते आपण आज जी सुरुवात केली, या विचाराची पेरणी पैशाच्या मोलात होऊ शकत नाही। या ठिकाणी दरवर्षी याचप्रमाणे दसरा मेळाव्याचं आयोजन होईल आणि त्या मेळाव्याला करोडो लाखो बांधव या ठिकाणी दसरा मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहतील, ही तुम्हाला ग्वाही मी देतो। करोडो लाखोंच्या संख्येने विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागणार आहे। ते दरवर्षी आम्ही येणारच आहोत। विचाराची देवाणघेवाण आमच्या समाजामध्ये झालीच पाहिजे। आता लोकं एकमेकांचे एकूण एकाला विचार समाज एकत्र आतापस्तर न येणारा समाज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येत आहे, याची विचाराची एकमेकांना देवाणघेवाण झाली पाहिजे। विचाराचं सोनं तुम्ही लुटलं दसऱ्याच्या निमित्ताने। दसऱ्याच्या निमित्ताने दादांनी सीमे उल्लंघनाचा एक संकेत दिलेला आहे। राजकारणात सुद्धा जाण्याचे संकेत त्यांच्या भाषणातून दिलेले आहेत। तुम्ही त्यांच्याशी सहमत आहेत? त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य असणार आहे? हो नक्कीच, कारण सरकारनं आरक्षणाचा निर्णय आचारसंहितेच्या आधी नाही घेतला तर आम्हाला पाटील सांगतील ते पुढची दिशा ठरवू, आणि जर राजकारणात जायची वेळ आली त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत। बैठक होणार आहे। तशी बैठक अजून फायनल दादांनी पत्ते पूर्णपणे ओपन केलेले नाही। सरकार जोपर्यंत आचारसंहिता लागू करत नाही आणि आचारसंहितेच्या आधी मराठ्यांना आरक्षण देण्याची विनंती सरकारकडे केलेली आहे, नव्हे तर एक इशारा सरकारला दिलेला आहे। सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर मग आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही आमचे पत्ते खोलू, असाही इशारा सरकारला जरांगे पाटलांनी दिलेला आहे। मी राजेंद्र भोसले, मंथन मराठीसाठी कॅमेरामॅन गणेश पवारसह नारायणगड।